नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत प्रकाश अकोलकर सर. आणि प्रकाश अकोलकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि मागच्या 40 वर्षांपासून ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाचे अभ्यास करत आलेले आहेत. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आता सर, थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. नमस्कार. आणि हो सर. आणि मी पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगतो पहिले. या पुस्तकात सरांनी शिवसेना या संघटनेचा तिच्या स्थापनेपासूनचा इतिहास लिहिला आहे. हे पुस्तक सरांनी खूप अभ्यास करून लिहिले आहे. पुस्तक जवळपास 400 पानी आहे. यामध्ये शिवसेनेचा आणि अर्थातच त्या संदर्भात महाराष्ट्रातील राजकारणाचा सरांनी 2013 सालापर्यंतचा, ज्या वर्षी हे पुस्तक प्रकाशित झाले, इतिहास लिहिला आहे. पुस्तकात सरांनी नेमके काय काय लिहिले आहे याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. सर, पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही हे पुस्तक खूप कष्ट घेऊन आणि मेहनत करून लिहिले आहे, हे पुस्तक वाचताना जाणवते. म्हणजे हे पुस्तक 380 पानांहून जास्ती पानांचे आहे. तर अशा प्रकारे शिवसेना या राजकीय पक्षाचा इतिहास लिहावा, तो सुद्धा एवढ्या तपशीलवार पद्धतीने, असे तुम्हाला का वाटले? त्याची 2-3 कारण आहेत. मी मुळात नाशिकचा आहे आणि मी नाशिकहून 1980 साली मुंबईला आलो महाराष्ट्र टाइम्स मध्ये पत्रकार म्हणून काम करण्यासाठी. त्या 1980 पर्यंत नाशकात शिवसेना नावाचा शब्दही नव्हता. कोणीतरी एक काका सोलापूरकर नावाचे गृहस्थ कधीतरी शिवसेनेच्या तिकिटावर तिकडनं निवडून आल्याचं आठवतं, पण बाकी शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा हे 1980 पर्यंत नाशिकला अजिबातच नव्हतं. मी मुंबईला आल्यावर ते रिपोर्टर झालो महाराष्ट्र टाइम्स मध्ये आणि मला मुंबई महापालिका हा बीट मिळाला. तेव्हा मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना ही विरोधी वाकांवर होती आणि ते सगळं बघत असताना हा काहीतरी एक वेगळाच राजकीय पक्ष आहे, वेगळीच राजकीय संघटना आहे असं लक्षात यायला लागलं आणि ते जाणून घ्यायची इच्छा निर्माण होत गेली. तेव्हा महापालिकेमध्ये वामनराव महाडिक, छगन भुजबळ असे नगरसेवक होते. ते शिवसेनेचे नेतृत्व करत होते. आणि त्यानंतर 1985 साली जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. त्यांची विजयाची मोठी सभा शिवाजी पार्क मैदानावर झाली आणि त्या सभेमध्ये बाळासाहेब असं म्हणाले की आता मुंबई महापालिकेचे आयुक्त जमशेद कांगा आहेत, पण सत्ता आमची आहे, त्यामुळे आमचं जर त्यांनी ऐकलं नाही तर तिथल्या तिथे त्यांच्या कानाखाली आवाज काढा. हे ऐकून प्रचंड धक्का बसला. तुम्ही विचार करा, 85 साल म्हणजे बरोबर 40 वर्ष होतील आता या घटनेला. 4 दशकांपूर्वी बाळासाहेब असं जाहीर सभेत सांगत होते की आयुक्तांच्या कानाखाली थेट आवाज काढा. त्यामुळे प्रचंड कुतूहल निर्माण झालं 2 गोष्टींबाबत, की हा माणूस हे असं का बोलतो, आणि सर्वात त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्या माणसाला असं बोलू कसं दिलं. त्यामुळे हा काहीतरी एक वेगळाच राजकीय बाज आहे आणि तो चालवूनही घेतला जात आहे. तेव्हा राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि तो चालवूनही घेतला जात आहे. हे बघून हे काय आहे नेमकं, शिवसेना ही काय आहे, ती कशी उभी राहिली, बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व अशा प्रकारे डेव्हलप कसं काय झालं, असं जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यातून शिवसेनेचा अभ्यास सुरू झाला. आणि तर मराठी अस्मितेचा विचार घेऊन शिवसेना ही संघटना स्थापन झाली. अशा प्रकारची भाषिक अस्मितेवर आधारित संघटना मुंबईतच स्थापन होण्यामागे काही कारण असं असं तुम्हाला वाटते का? म्हणजे मुंबईत अशी कुठली नेमकी परिस्थिती उद्भवली होती जेणेकरून अशा प्रकारे मराठी अस्मिता हा मुद्दा घेऊन एक संघटना स्थापन करावी, असे मुंबईतील काही नेत्यांना वाटले, असे तुम्हाला वाटते? हो, अगदी बरोबर आहे ना. म्हणजे 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पण तेव्हापासूनच असं दिसायला लागलं की मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्राचं प्रतिबिंब मुंबईत नाही, अशी चर्चा सुरू झाली. मुंबई हे मुळातच बहुभाषिक लोकांचं, बहुधार्मिक लोकांचं आणि वेगवेगळ्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारं शहर आहे. इंग्रजांनी ते शहर उभं केलं, त्याच्या आधी पोर्तुगीजांची त्यावर सत्ता होती. मुंबईत मुस्लिम वस्ती मोठी आहे, त्यामुळे हे सर्व मिश्र स्वरूपाचं, ज्याला
इंग्रजीमध्ये अत्यंत करेक्ट शब्द आहे कॉस्मोपॉलिटन असं. कॉस्मोपॉलिटन असं हे शहर आहे आणि या शहरामधली सगळी जी या काळामध्ये नोकऱ्या देणारी जी केंद्र होती, म्हणजे रिझर्व्ह बँक असेल किंवा स्टॉक एक्सचेंज असेल किंवा पोर्ट ट्रस्ट असेल किंवा इंडियन ऑइल असेल किंवा आणखीन काही, हे सगळ्यावरती अमराठी लोक होते आणि वर्चस्व अमराठी लोकांचं होतं. त्यामुळे मराठी माणसांना, मराठी तरुणांना, एअर इंडिया असेल असं त्याच्यात मराठी माणसांना नोकऱ्या देण्यात डावललं जात आहे असं सतत दिसू लागलं. आणि मराठी माणसांना मुंबईत रोजगार मिळत नाही, त्यांना प्रतिष्ठा नाही, हे लक्षात आल्यामुळे प्रथम बाळासाहेबांनी मार्मिकची स्थापना केली. मार्मिक मधून त्यांनी या विषयाला तोंड फोडलं आणि मार्मिक मधल्या या विषयाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यातून पुढे शिवसेनेचा जन्म झाला अथर्व. आणि तर शिवसेना आणि भाजप यांची बराच काळ टिकून राहिलेली युती हा शिवसेनेच्या इतिहासातील एक चमत्कारच आहे, असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. हम्म तर या युतीबाबत आणि तो एक चमत्कार आहे असे तुम्हाला का वाटते, याबद्दल सांगू शकाल का? हे तुम्ही एकदम पुढची उडी मारली, पण काय हरकत नाही. कारण तुम्हाला सांगायला लागेल की या प्रश्नाचं उत्तर थोडं सविस्तर द्यावं लागेल की ते सविस्तर अशासाठी द्यायचंय की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आधी शिवसेनेने हिंदुत्व हा मुद्दा हाती घेतला होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 80च्या दशकात जेव्हा विश्व हिंदू परिषद वगैरे संघटनांनी राम जन्मभूमीसाठी आंदोलन सुरू केलं की जिथे बाबरी मशीद आहे ती, तेव्हा बाबरी मशीद अस्तित्वात होती हे लक्षात ठेवा. तेव्हा आंदोलन सुरू केलं की ती जागा आमची आहे, तिथे रामाचा जन्म झालेला आहे. हे जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या आंदोलनात सामील झालेला नव्हता, हे पूर्णपणे लक्षात ठेवलं पाहिजे. वाजपेयी पक्षाचे अध्यक्ष होते आणि वाजपेयींनी गांधीवादी समाजवादाचा नारा दिलेला होता. त्यामुळे त्याच्याशी काहीही भारतीय जनता पक्षाचा त्या आंदोलनाशी संबंध नव्हता. तेव्हा मुंबईत एक अचानक 1987 मध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लागली विलेपार्ले मतदारसंघात आणि त्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी शिवसेनेनी एकट्याने, तोपर्यंत त्यांची युती झालेली नव्हती, शिवसेनेनी एकट्याने निवडणूक लढवली आणि तेव्हा त्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला आणि दिग्गज उमेदवारांचा पराभव करून, ज्यांच्यासाठी काँग्रेसनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली होती, जनता दलाचा उमेदवार होता, शिवाय जनता दलाने आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली होती, त्यांचा पराभव करून शिवसेनेचे डॉक्टर रमेश प्रभू हे तिथून निवडून आले. तेव्हा भारतीय जनता पक्षातले अत्यंत चाणाक्ष आणि धूर्त नेते प्रमोद महाजन यांच्या लक्षात आलं की आपण जर राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात उडी घेतली नाही तर महाराष्ट्रातली ती सगळी वोट बँक, हिंदुत्वाची वोट बँक बाळासाहेब ठाकरे नावाचा माणूस खेचून नेईल. आणि त्यांचं तेव्हा, महाजनांचं तेव्हा अडवाणींशी अत्यंत निकटचे संबंध होते. त्यांनी अडवाणींना गळ घालून त्यांना ती युती करायला भाग पाडली. या युतीमध्ये अनेकदा वाद माजले, पण बाळासाहेबांचा शब्द हा त्या काळात अंतिम मानला जात होता आणि त्यामुळे ती रडत खडत का होईना सत्ता मिळत राहिल्यामुळे, ती सत्ता अर्थात त्यांना फक्त मुंबई महापालिकेची मिळत होती हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांचं सरकार एकदाच आलं युती केल्यानंतर, ते म्हणजे 95 साली जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. पण तुम्हाला एक लक्षात ठेवायला लागेल की त्यांना राज्याच्या राजकारणात या युतीमुळे भारतीय जनता पक्षाची प्रचंड मोठी वाढ झाली. अत्यंत धूर्त पक्ष हा असल्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांनी शिवसेनेचा वापर आपल्या वाढीसाठी करून घेतला. जेव्हा त्यांनी शिवसेनेशी युती केली त्याच्या आधी त्यांचे विधानसभेत 10, 12, 13 आमदार होते फक्त, आणि शिवसेनेची युती केल्यानंतर 1990 साली झालेल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांचे एकदम 42 आमदार निवडले आणि ती संख्या पुढे वाढतच गेली आणि
त्यामुळे ती युती चालू राहिली. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकेच महाराष्ट्राचे मोठे नेते संपर्क असलेले हे शरद पवार आहेत. शरद पवारांनी 99 नंतर काँग्रेस बरोबर आघाडी करून पुढची 15 वर्ष म्हणजे 2014 पर्यंत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना सत्तेत येऊ दिलं नव्हतं. जरी युती कायम राहिली याचं कारण भारतीय जनता पक्षाला हे पक्क माहिती होतं की शिवसेनेला सोडल्यास आपण महाराष्ट्रात फारसं आपलं स्थान नाहीये, जरी आमदार निवडून येत असले तरी. त्यामुळे मी त्याला चमत्कार म्हणतोय की ते शिवसेनेला आपल्या जवळ ठेवण्याचं कसब राज्याची सत्ता मिळत नसतानाही भारतीय जनता पक्षाने बाळगलं. आणि दोन गोष्टी सायमल्टेनियसली घडल्या की बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि त्याच सुमारास राष्ट्रीय राजकारणावरती, राष्ट्रीय राजकीय व्यवस्थेमध्ये नरेंद्र मोदी यांचा उदय झाला. आणि त्यामुळे मोदी यांचं नेतृत्व भाजपने मान्य केलं. मोदी पुढे पंतप्रधान झाले. आणि तुम्ही लक्षात ठेवा माझं वाक्य की बाळासाहेब ठाकरे असताना भारतीय जनता पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा गौरव सतत हिंदू हृदय सम्राट म्हणून करतच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निधन आणि मोदींचा उदय या गोष्टी साधारणपणे 1-2 वर्षाच्या अंतरात घडलेल्या आहेत. आणि मोदींच्या विजयामुळे भाजपची खात्री पडली की आता हिंदू हृदय सम्राट आपल्याला मिळालेला आहे, आता आपला हिंदू हृदय सम्राट आहे. त्यामुळे त्यांनी 2014च्या निवडणुकीत ती युती तोडली. आणि सर, म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यामध्ये नेमका काय फरक होता असं तुम्हाला वाटतं? नाही, शिवसेनेचं मूळ हिंदुत्व जरी असलं तरी शिवसेनेने हिंदुत्व हे महाराष्ट्रातल्या विस्तारासाठी घेतलेलं होतं. शरद पवार असोत की बाळासाहेब ठाकरे असोत की काँग्रेसचे सर्वात मोठे महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण असोत, त्यांना ही पक्की खात्री होती की महाराष्ट्र हा तशा अर्थाने हिंदुत्ववादी भूमिकेला प्राधान्य देणारा, पाठिंबा देणारा समाज नाही. तुम्ही लक्षात ठेवा की जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूरला झाली आहे तरी त्याच्यानंतरची पुढची असंख्य वर्ष हिंदुत्ववादी विचार महाराष्ट्रात रुजला नव्हता. शिवसेना स्थापन झाली तेव्हा सुद्धा शिवसेनेचा मुख्य उद्देश हा मराठी बाणा हाच होता आणि मराठी भाषिकांसाठीच काम करायचं असं त्यांचं मूळ ध्येय आणि धोरण होतं. त्यामुळे हिंदुत्व हे त्यांना जेव्हा पुढे राज्यभर विस्तार करायचा होता तेव्हा मराठी माणसांची अवहेलना होतीये हा विषय महाराष्ट्रभर चालेल असं त्यांना बिलकुल वाटत नव्हतं. कारण महाराष्ट्रातल्या इतरत्र ठिकाणी अन्य भाषिक लोक आहेत आणि ते मराठी माणसावरती आपला वरवंटा उगारतायत असं कुठलंही प्रकारचं काम होत नव्हतं. त्या उलट भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व म्हणजे त्यांना आता आपण बघतोच की गेल्या 10 वर्षामध्ये कशा प्रकारची राजवट सुरू आहे आणि त्यांना कशा प्रकारचं हिंदुत्व आणायचं आहे. इतक्या प्रकारे धार्मिक वितंडवाद माजवणे, इतक्या असंख्य प्रकारे काळाचे चक्र मागे फिरवून आपण फक्त इतिहासात आणि भूतकाळात रममाण व्हायचं असा उद्देश शिवसेनेचा कधीच नव्हता. आणि बाळासाहेब ठाकरे स्वतःच सांगत होते की आमचं हिंदुत्व हे कर्मकांडाचं नाही, आमचं हिंदुत्व हे परिपंचपात्र घेऊन संध्या करण्याचं नाही असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत होते. त्यांच्या दोघांच्या हिंदुत्वामध्ये मूलभूत फरक होता, त्याच्यात काही शंका नाही. आणि तर त्याबद्दल तुम्ही थोडं बोललाच आता, पण तरी भाजप महाराष्ट्रात शिवसेनेमुळे वाढला असे तुम्हाला वाटते का? आणि या युतीचा मी या दोन बोललो ना, हो पक्षांपैकी आता काय करताय तुम्ही? मी आता सगळं सांगितलं नाही का हो. की त्यांचे 13 आमदार होते. तुम्ही तो प्रश्न रिपीट करू नका. 13 आमदार होते, त्या 13ची संख्या शिवसेनेशी युती केल्याबरोबर पहिल्याच निवडणुकीत म्हणजे 90च्या निवडणुकीत 42 झाली. आणि शिवसेनेचा अतिशय चलाखीने आणि धूर्तपणाने त्यांनी वापर करून घेतला हे मी सांगितलं ना. हो. चालेल सर. आणि सर आता आपण थोडं वर्तमान परिस्थितीकडे वळू. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात कोणते फरक आहेत असं तुम्हाला वाटतं?
उद्धव ठाकरे हेही हिंदुत्वाचा उल्लेख सातत्याने करत असले तरी त्यांचा एकूणच बाज हा सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वापेक्षा तो प्रबोधनकारांच्या भूमिकेकडे जाणार आहे असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. हो, अगदी बरोबर आहे. कारण त्यांच्या हातात जेव्हा 2000च्या सुमारास संपूर्ण शिवसेनेची सूत्र आली, तेव्हाच त्यांनी मी मराठी या घोषणेच्या ऐवजी मी मुंबईकर अशी घोषणा दिली होती. त्यांचा हेतू स्पष्ट होता की मुंबईत जो राहतो तो म्हणजे मुंबईकर आणि तो माणूस आपला आहे. मग तो कोणत्याही भाषेचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, तो माणूस आपला आहे ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. आणि त्यांनी मी मुंबईकर अशी घोषणा देऊन अनेक मिटिंगाही घेतल्या होत्या, बैठका घेतल्या होत्या, कार्यकर्त्यांचा जमावही त्यांच्या भोवती वाढत होता. पण त्याच वेळेला राज आणि उद्धव यांच्यातलं वितुष्ट वाढत होतं आणि राजला उद्धव यांचं हे वाढतं महत्व, वाढतं वर्चस्व सहन झालं नाही आणि त्यांनी तो सगळा प्रकार हाणून पाडला. त्यांनी मी मराठी अशी घोषणा दिली. त्याच वेळेला माझ्या पुस्तकात त्याचा तपशीलवार उल्लेख आहे की रेल्वेच्या भरतीसाठी मुंबईत परीक्षा होती आणि प्रचंड मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आले होते. ते सगळे कल्याण ठाणे स्टेशनांवर उतरलेले होते आणि ते सगळेच्या सगळे अमराठी होते. त्यांना हुसकावून लावण्याचं काम राज ठाकरे यांच्या समर्थकांनी केलं. राज ठाकरे तेव्हा शिवसेनेतच होते, त्यांच्या समर्थकांनी केलं आणि त्या भूमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला की महाराष्ट्रात रेल्वेची भरती परीक्षा होती आणि त्याच्यात मराठी माणसांना स्थान नाही. इथून मग बाळासाहेबांच्या मूळ भूमिकेकडे उद्धव ठाकरे यांना परत जावं लागलं. त्यांना 2 पावलं माघार घ्यावी लागली. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी अगदी क्लिअर केलं की ते मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्य विधिमंडळाचं पहिलंच अधिवेशन जे नागपूरला झालं, त्या अधिवेशनात त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की धर्म आणि राजकारण यांची जी आम्ही सांगड घातली ती चुकीची आहे आणि तसं आम्ही करायला नको होतं. त्यामुळे त्यांचा अगदी मूलभूत फरक आहे. म्हणजे एक इंग्रजी शब्द वापरून सांगायचं झालं तर बाळासाहेब हे आपल्या करिश्म्यावर राजकारण करणार होते आणि त्याऐवजी उद्धव ठाकरे यांचा दृष्टिकोन हा अधिक प्रॅग्मॅटिक होता असं म्हणावं लागेल. काळाशी जुळवून घेणारा होता. कारण अशा प्रकारे धर्माचा खेळ करून पण अशी भूमिका त्यांनी घेतली म्हणूनच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या पक्षांबरोबर जाऊ शकले.